पोलीस भरतीला गणित बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील तर मागच्या झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणं, त्याचबरोबर त्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आता त्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. बघा, मुंबई शहर 2024 ला कामकाळ या टॉपिक वरती हा प्रश्न विचारलेला आहे. अखिल 24 दिवसात एक काम पूर्ण करू शकतो, अनुपम हे काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. दोघांनी मिळून ते काम पूर्ण केले तर किती दिवसात पूर्ण होईल? आता बघा, इथं स्टेप दिलेला आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने हा प्रश्न सोडवून दिलेला आहे. आता याच टाईपचा प्रश्न 2023 ला सुद्धा विचारला गेला होता. बघा, धुळे पोलीस 2023 आणि नागपूर पोलीस 2021 ला सेम प्रश्न रिपीट झालेला आहे. त्या जे काही दिवसांची संख्या दिलेली आहे, दिवसांची संख्या सुद्धा तीच दिलेली आहे आणि उत्तर सुद्धा सेम पद्धतीने काढलेले आहे, सेम उत्तर आलेले आहे. त्याच्यानंतर पुढे अजून एक तुम्हाला दाखवतो. पुणे ग्रामीण 2023 ला सेम त्याच टाईपचा प्रश्न विचारलेला आहे. फक्त इथं दिवसांची संख्या बदललेली आहे, फक्त किमती किंवा आकडे बदललेले असे आपण म्हणू शकतो, पण प्रश्न विचारण्याचा जो काही पॅटर्न आहे तो सेम आहे. असं फक्त याच टॉपिक मध्ये नाही आणि याच उदाहरणामध्ये नाही, तर जे काही उदाहरणं तुम्हाला विचारले गेलेले बाकीचे ते सुद्धा अशाच पद्धतीने विचारले गेलेले. प्रत्येक टॉपिकचे तुम्ही बघू शकता. प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला टक्केवारी काढायची सांगितलेले. कधी 25,000चे 30% काढायचे सांगतात, कधी कधी 25,000चे 40% काढायचे सांगतात. इथं 250चे 5% काढायचे सांगितले, इथे 520चे 130% काढायचे सांगितले. जर तुम्हाला टक्केवारी कशी काढत असते ही कन्सेप्ट क्लिअर असली तर लगेच तुम्हाला हे दोन्ही प्रश्न सुटणार आहे. जे काही प्रश्न आहे सगळे तर सगळे आपल्या पोलीस भरती ग्रंथ भाग 2 मध्ये दिलेले आणि सगळ्या प्रश्नाचं एकदम डिटेलमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी विश्लेषण करून दिलेले. म्हणून जर तुम्हाला गणित बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर मागच्या झालेल्या प्रश्नांचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण त्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. त्याच्या सरावामधून नक्की तुमचा त्या ठिकाणी अभ्यास वाढणार आहे, तुमचा स्कोर वाढणार आहे. पुस्तकाचं नाव आहे पोलीस भरती ग्रंथ गणित व बुद्धिमत्ता भाग 2, महाराष्ट्र पब्लिकेशन. आपल्या जवळच्या दुकानामध्ये जाऊन एकदा हे पुस्तक नक्की बघा, आवडलं तरच घ्या. धन्यवाद.